मला पण शिकवायला मजा येणार आहे. तुम्ही पण मजेमध्ये आणि परत एकदा ज्यांना तर आपल्याला स्टार्ट करायचंय जावास्क्रिप्ट. आता जावास्क्रिप्ट काय आहे, याला जावास्क्रिप्ट का म्हणायचं, जावास्क्रिप्टमध्ये काय यूज केलं जातं किंवा जावास्क्रिप्ट का यूज करायची किंवा कसं यूज करायचं, हे सगळे आपल्याला कन्सेप्ट बघायचे आहे जावास्क्रिप्टमध्ये. इव्हन त्याला जावास्क्रिप्ट का बोललं जातं किंवा स्क्रिप्ट काय आहे हे सगळं बघायचं आहे. मग जावास्क्रिप्टमधील जो फर्स्ट पॉईंट आहे, तो फर्स्ट पॉईंट आता या ठिकाणी राईट करायचा आहे. जावा स्क्रिप्ट ही लाईट वेट आहे. या ठिकाणी फर्स्ट पॉईंट राईट करूया, जावा स्क्रिप्ट इज अ लाईट वेट. जावास्क्रिप्ट काय लाईट वेट आहे, त्यामुळे भरपूर ठिकाणी यूज केली जाते. आता हे भरपूर ठिकाणी कोणते ते आपल्या लेक्चरमध्ये पुढे कळणार आहे. आणि जावास्क्रिप्ट जिट कंपायलरचा यूज करते. कशाचा? जिट कंपायलर. या ठिकाणी सेकंड पॉईंट राईट करतो. जिट कंपाइल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. आता जिट म्हणजे काय, तर जिटचा मिनिंग होतो जस्ट इन टाइम कंपायलर. आता जी जावा करत आहे त्यांना थोडं थोडं कळत असेल की हे काय आहे, बट याचा इथं मिनिंग थोडासा चेंज आहे. जिट मीन्स जस्ट इन टाइम. मग आता हे काय, जिट कंपाईल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. मग आता प्रोग्रामिंग किंवा कंपायलेशनचे दोन पार्ट पडतात. किंवा जी कंपायलेशनची टेक्निक आहे त्या टेक्निकमध्ये दोन वेने प्रोग्रामिंग जी लँग्वेज आहे किंवा जो प्रोग्राम आहे तो कंपाईल केला जातो. त्या कंपायलिंग टेक्निकमध्ये फर्स्ट येतो जिट आणि सेकंड येतो AOT मीन्स अहेड ऑफ टाइम. मग आता दोन्हीचा मिनिंग पण सांगतो. मग सेकंड पॉईंट या ठिकाणी राईट करूया, अगोदर राईट करूया व्हॉट इज जिट किंवा जिट तर कळालं असूनच थोडंसं डायग्राम मध्ये एक्सप्लेन करतो. सेकंड पॉइंट, देर आर टू टाइप्स ऑफ कंपाइलिंग टेक्निक. दोन टाईपचे कंपाइलिंग टेक्निक्स आहे. त्यामध्ये जी फर्स्ट आहे ती आहे जिट, सेकंड आहे AOT. AOT जिटचा मिनिंग होतो जस्ट इन टाइम. आणि AOTचा मिनिंग होतो अहेड ऑफ टाइम. अहेड ऑफ टाइम. आता जी जिट आहे त्या ठिकाणी जी कंपायलेशन आहे ते ब्राउझरमध्ये यूज केलं जातं. आणि जे AOTचं कंपायलेशन आहे ते ऍप्लिकेशन लेवलला केलं जातं. मग ते दोन पॉईंट पण या ठिकाणी राईट करूया आणि डायग्राम मध्ये चांगल्या प्रकारे एक्सप्लेन होतील ते. Git compiles logic in browser. And AOT
कंपाईल लॉजिक ॲट ॲप्लिकेशन लेवल. आता एवढं तर माहिती आहे. आता हे कंपायलर आहे. कंपाईल मीन्स कंपायलर. मग आता कंपायलेशनचं काम काय? आपण जे प्रोग्राम राईट करतो, राईट केल्यानंतर काय चेक करणार आहे ती? आपलं जसं लॉजिक असणार आहे, त्या लॉजिकनुसार आपलं येणारं आउटपुट असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण पॅटर्न करतोय. पॅटर्नमध्ये स्टारचे पॅटर्न असेल किंवा डेटाचे पॅटर्न असेल किंवा ABCD असं काही पॅटर्न असेल. त्या पॅटर्नमध्ये ज्यावेळेस आपण लॉजिक राईट करतो, त्या लॉजिकनुसार आपलं आउटपुट येतं. जर फॉर एक्झाम्पल आपण सेकंड लूप आहे किंवा आपण लूप बघतो, फर्स्ट लूप, सेकंड लूप, फर्स्ट लूप रो साठी, सेकंड लूप कॉलमसाठी, आणि कॉलमच्या लूपची कंडिशन जर नॉर्मल चेंज केली तर पाहिजे तसं आउटपुट येत नाही. मग त्या ठिकाणी आपलं लॉजिक परफेक्ट असणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी जे कंपायलर आहे, जिट आणि एओटी. जिटचा मिनिंग होतो जस्ट इन टाइम आणि एओटीचा मिनिंग होतो अहेड ऑफ टाइम. मग हे यूज कसे होतात? कारण की आता जावास्क्रिप्ट आहे. जावास्क्रिप्ट ज्यावेळेस आपल्याला इव्हॅल्युएशन बघायचं आहे किंवा हिस्ट्री बघायची, त्यामध्ये कळून जाईल तुम्हाला की जावास्क्रिप्ट कसं वर्क करते आणि ऍक्च्युअलमध्ये काय आहे. प्रत्येक जण शिकवताना, सांगताना किंवा एक्सप्लेन करताना जावास्क्रिप्टला प्रत्येक मेथड वेगळ्या वेळी सांगतो, बट ऍक्च्युअल मेथड काय हे तुम्हाला आज कळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जावास्क्रिप्ट काही जण म्हणतात उप्स लँग्वेज आहे, काही जण म्हणतात फ्रंट एंड लँग्वेज आहे, काही जण म्हणतात बॅक एंड लँग्वेज आहे, काही जण म्हणतात क्लायंट लेवल लँग्वेज आहे, काय म्हणतात सर्व्हर साइड लँग्वेज आहे. मग बट लँग्वेज कोणते आहे जावास्क्रिप्ट हे तुम्हाला आज कळेल. मग आता या ठिकाणी जे लॉजिक आहे कोणतं, जे लॉजिक ब्राउझर लेवलला यूज केलं जातं आणि ऍप्लिकेशन लेवलला यूज केलं जातं. मग आता दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. मग आता यासाठी आपण काय करूया, आपल्या MS Paint कडे जाऊया. हे आहे आपलं ऍप्लिकेशन. काय कन्सिडर केलेला? आपलं ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादी ऍप कन्सिडर करू शकता याला. ऍप्लिकेशन आणि प्रत्येक ऍप्लिकेशन, प्रत्येक ऍप कुठे रन होते किंवा कुठे शो केली जाते? ब्राउझरला. मग हे असणार आपलं, कन्सिडर करा ब्राउझर. मग आता जे ऍप्लिकेशन आहे किंवा जे ब्राउझर आहे, या ठिकाणी काय यूज केलं जातं? जिट कंपायलर यूज केलं जातं. कोणतं? जिट. इथे कोणतं कंपायलर यूज केलं जातं? जिट. आता फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस ऍप्लिकेशन डिझाईन केले जातात, ऍप्लिकेशन आपण डायरेक्ट ब्राउझरला जाऊन डिझाईन करतो का? प्रत्येक आपण आतापर्यंत HTML, CSS आणि बूटस्ट्रॅप म्हणजे ते 3 मंथ आपण जे शिकलोय, HTML, CSS, बूटस्ट्रॅप जे शिकलोय, त्यामध्ये काय केलंय? ऍप्लिकेशन कोणत्या एका टूलवर क्रिएट केले आणि टूलवर क्रिएट केल्यानंतर त्यांना पुढे घेऊन गेलो ब्राउझरला, किंवा जे पेज आपण क्रिएट केले ते ब्राउझरला रन केले जातात. मग आता त्या पेजमध्ये जे काही लॉजिक आहे, मग काय करणार? जे ऍप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन या ठिकाणाहून जाणार. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी यूज करूया काहीतरी, हे नाही का? जस्ट 1 मिनिट. पेन्सिलचा यूज करूया. आता काय करते? मग आता या ठिकाणी जे जिट आहे, जिट कंपायलर वर्क कसं करतं ते बघा. आता हे जे ऍप्लिकेशन आहे, हे ऍप्लिकेशन डायरेक्ट या ठिकाणाहून जाणार. थोडीशी वाढूया. आता हे जे ऍप्लिकेशन आपण जे बनवलंय ते ऍप्लिकेशन डायरेक्ट जाणार कुठे? आपल्या ब्राउझरकडे. आणि ब्राउझरकडे गेल्यानंतर हे जिट कंपायलर जे आहे, जिट काय करणार? या ठिकाणी ते लॉजिक चेक करणार. लॉजिक कसं आहे किंवा लॉजिक पाहिजे तसं आहे की नाही, पुढे चेक करणार ब्राउझर लेव्हलला. म्हणून आपण या ठिकाणी नोट्समध्ये राईट करताना काय राईट केलंय? जिट कंपाइल लॉजिक इन कंपाइल्स लॉजिक इन ब्राउझर. म्हणजे
आपलं जे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन या ठिकाणी ऍप्लिकेशन मध्ये आपलं जो काही लॉजिक आहे ते राईट करायचं आहे आणि राईट केल्यानंतर ज्यावेळेस ऍप्लिकेशन आपण ब्राउझरकडे घेऊन जातो. आता ज्यावेळेस आपण HTML ची हिस्ट्री बघितली, HTML स्टार्टिंग केली, त्यावेळेस आपण हे सगळे पार्ट बघितले. ऍप्लिकेशन काय असतं, ब्राउझर काय असतं, वेब पेज काय असतं, वेबसाईट काय असते. त्या ठिकाणी प्रत्येक ब्राउझरला काय असतं, स्वतःचा ट्रान्सलेटर असतो. हा, मग तो ट्रान्सलेटर सध्या साईडला ठेवा. आता सध्या आपण बघतोय का फक्त जीट. मग आता या ठिकाणी जे ऍप्लिकेशन क्रिएट केली, हे ऍप्लिकेशन कुठे घेऊन जाणार, तो ब्राउझरला. आणि ब्राउझरला आल्यानंतर मग या ठिकाणी जीट काय चेक करणार, त्याचं लॉजिक चेक करणार. हा, आता हे सेम अजून एक आपल्याकडे काय आहे, AOT. हे कंपाइल्स आहे आणि हे त्या ठिकाणी राईट करतो AOT. हा, मग आता AOTचं काम काय असणार ते बघा. आता ज्यावेळेस एखादं ऍप्लिकेशन क्रिएट केलं जातं, ऍप्लिकेशन तर क्रिएट करावं लागणार. हा, ऍप्लिकेशन क्रिएट केलं तर ते ऍप्लिकेशनचं जे काही लॉजिक आहे, ते लॉजिक आपला जो काही ब्राउझर आहे, जो ब्राउझर आहे ना, तो ब्राउझर त्या ठिकाणी चेक करणार. तो काय करणार त्या ठिकाणी, म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं चेक करणार, जे AOT आहे, जे आपले ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन मध्ये काय असणार, AOT, त्याचं जे काही लॉजिक आहे ते लॉजिक या ठिकाणी चेक केले जाणार. हे जे लॉजिक आहे ना, हे ऍप्लिकेशन लेव्हलला त्याचं लॉजिक चेक केलं जाणार आणि त्यानंतर मग आपलं ऍप्लिकेशन कुठे पाठवलं जाणार, ब्राउझरला. ब्राउझर त्याला काय करणार, फक्त शो करणार. हा काय त्यामधील डिफरन्स आहे. म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये ज्यावेळेस आपण कोड राईट करतो, कोड राईट केल्यानंतर त्याचं जे काही लॉजिक आहे, ते लॉजिक ऍप्लिकेशन लेव्हललाच किंवा ऍप लेव्हललाच चेक केलं जाणार आणि त्यानंतर ब्राउझरला सेंड केलं जाणार. हा डिफरन्स कशाचा आहे, AOT आणि जीटचा. आता मग त्यासाठी ऍप्लिकेशन लेव्हलला ज्यावेळेस लॉजिक बिल्ड केलं जातं किंवा चेक केलं जातं, मग ते चेक करण्यासाठी भरपूर सारे टूल्स यूज करावे लागतात, कंपायलर्स यूज करावे लागतात. मग त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हाय लेवलला जे यूज केलं जातं, हाय लेवलला म्हणजे जास्त करून जे यूज केलं जातं ते आहे बेबल. याची साईज थोडीशी कमी करूया. या ठिकाणी निमरेट करतो याचं. बेबल आहे. अजून फॉर एक्झाम्पल V8 आहे. यासारखे भरपूर सारे ब्राउझर किंवा सॉरी टूल कोण यूज करतं, AOT. काय, आपलं ऍप्लिकेशन कंपाईल करण्यासाठी. हा, मग आता या ठिकाणी जी आपली जावास्क्रिप्ट आहे, जावास्क्रिप्ट यूज काय करते, जीट. आणि जीट असल्यामुळे ते कसं आहे, या ठिकाणी आपण फर्स्ट पॉइंट राईट केला, काय, जावास्क्रिप्ट इज लाईट वेट जीट कंपाईल प्रोग्रामिंग लँग्वेज. कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जीट. हा, म्हणजे आपलं लॉजिक कुठे चेक केलं जाणार, आपलं जे लॉजिक आहे ते लॉजिक कुठे चेक केलं जाणार, जीट आहे ना. म्हणजे आपलं जे ऍप्लिकेशन क्रिएट केलं ना, ऍप्लिकेशन क्रिएट केल्यानंतर ते ब्राउझरकडे जाणार आणि ब्राउझर त्या ठिकाणी त्याचं काय चेक करणार, लॉजिक. आणि जावास्क्रिप्ट त्या ठिकाणी प्रत्येक ब्राउझरमध्ये इनबिल्ट आहे. काय आहे, इनबिल्ट. ज्यावेळेस आपण इमेजेस एलिमेंट बघितले होते, त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस प्रत्येक ब्राउझरच्या सेटिंग मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जावास्क्रिप्ट नावाचं एक ऑप्शन आहे, इमेजेस नावाचं एक ऑप्शन आहे, ते बघितलं होतं. म्हणजे काय, इनबिल्ट आहे जावास्क्रिप्ट. ठीक आहे. मग आपली जावास्क्रिप्ट यूज काय करणार त्या ठिकाणी, जीट. हा कशामध्ये डिफरन्स आहे, AOT आणि जीट मधील. मग आता पुढचा पॉइंट आहे आपला, जावास्क्रिप्ट कशाला सपोर्ट करते, कशाला सपोर्ट करते, मग तो राईट करूया. आणि इंटरव्ह्यू मध्ये चांगल्या लेवलला हा विचारला जातो पॉइंट. मग या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट राईट करूया, जावास्क्रिप्ट सपोर्ट व्हेरियस प्रोग्रामिंग टेक्निक्स. and approaches. व्हेरियस टेक्निक्स, प्रोग्रामिंग ज्या टेक्निक्स आहे किंवा अप्रोच आहे, त्याला काय करते, जावास्क्रिप्ट सपोर्ट करते. मग त्या टेक्निक्स किंवा ते अप्रोच कोणते आहे ते या ठिकाणी राईट करतो. फर्स्ट आहे स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग. सेकंड आहे फंक्शनल प्रोग्रामिंग.
फंक्शनल प्रोग्रामिंग. थर्ड वन आहे इम्परेटिव्ह प्रोग्रामिंग. इम्परेटिव्ह प्रोग्रामिंग. आणि फोर्थ वन आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. असे अजून बाकीचे व्हेरियस टॉपिक्स आहेत किंवा टेक्निक्स आहेत त्या पण आहेत, बट मेनली या 4 व्ह्यूला काय करते, जावास्क्रिप्ट सपोर्ट करते. कोणते? स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग, फंक्शनल प्रोग्रामिंग, इम्परेटिव्ह प्रोग्रामिंग आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. याला काय करते? सपोर्ट करते. आता त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारणार की बाबा काय की जावास्क्रिप्ट कशाला सपोर्ट करते, म्हणजे तुम्हाला एक एक टॉपिक नाही विचारणार. मग आता हे जे मेन टॉपिक आहे तुम्ही तेवढे याला सांगू शकता. मग ज्यावेळेस तुम्ही हे पॉईंट राईट करता, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट पॉईंट सांगता स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग, त्यामध्ये पण त्याला काही डाऊट इश्यू नाहीये. ज्यावेळेस तुम्ही फंक्शनल प्रोग्रामिंग सांगता त्यावेळेस पण त्याला काही इश्यू नाही. ज्यावेळेस तुम्ही इम्परेटिव्ह प्रोग्रामिंग सांगता त्यावेळेस पण त्याला काही इश्यू नाहीये. बट ज्यावेळेस जसा तुम्ही फोर्थ पॉईंट सांगता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ला जावा काय करते, जावास्क्रिप्ट सपोर्ट करते. त्यावेळेस सेकंड क्वेश्चन त्याचा असा विचारला जातो त्या इंटरव्ह्यूवाल्याकडून की काय की जावास्क्रिप्ट जी लँग्वेज आहे ती उप्स लँग्वेज आहे की नाही. आता सरळ क्वेश्चन आहे, जर या ठिकाणी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगला जर ती सपोर्ट करते तर आपला आन्सर काय असणार आहे की जावास्क्रिप्ट काय असणार आहे, उप्स लँग्वेज असणार आहे. तर या ठिकाणी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर चुकतं. जसं जावामध्ये चांगल्या लेवलला क्वेश्चन विचारलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी काय की जावा इज 100% ऑब्जेक्ट ओरिएंटेड, प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ऑर नॉट. म्हणजे जावा 100% ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे की नाही, प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे की नाही. मग त्याचा आन्सर काय आहे? नो आहे. प्रत्येकला माहिती आहे जावामध्ये ऑब्जेक्ट यूज केला तो बाकीच्या कन्सेप्ट आहे, उपच्या कन्सेप्ट आहे, म्हणजे जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. बट का नाहीये की जावा प्रिमिटिव्ह डेटा टाइप्सला सपोर्ट करते. अजून काय की ग्रुपचे काही कन्सेप्ट आहे त्याला जावा सपोर्ट करत नाही, लाईक काय मल्टिपल इनहेरिटन्स, असे भरपूर सारे टॉपिक्स आहेत. तसं या ठिकाणी पण क्वेश्चन आहे. आता मी तुम्हाला एक डाऊट पडला असेल की बाबा जावास्क्रिप्ट शिकवतोय आणि बाबा जावाचं सांगतोय का. आपण जावास्क्रिप्टची हिस्ट्री बघणार आहोत किंवा इव्होल्युशन बघणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला कळेल बाबा जावास्क्रिप्ट आणि जावाचं काहीतरी रिलेशन आहे. मग आता या ठिकाणी जो क्वेश्चन विचारला तो मग त्याचा आन्सर काय ते या ठिकाणी राईट करतो. जावास्क्रिप्ट इज नॉट उप्स लँग्वेज. JavaScript is not an oops language. तर oops लँग्वेज का नाही त्याचं आन्सर. जर तुम्ही आन्सर सांगताय की जावास्क्रिप्ट oops लँग्वेज नाहीये, जर एखाद्याला येतंय किंवा एखाद्याने नॉर्मल सांगितलं, एखादा इंटरव्ह्यू देऊन बाहेर आला आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी विचारलं तुम्हाला किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलं की मला असा क्वेश्चन विचारला होता जावास्क्रिप्ट oops लँग्वेज आहे की नाही, मी येस म्हणालो, मला चुकीचं सांगितलं, मग दुसरा जाणार कॅन्डिडेट आणि तो म्हणणार जावास्क्रिप्ट oops लँग्वेज नाहीये. तर मग पुढचा क्वेश्चन असणार ना इंटरव्ह्यूवाल्याचा, का नाहीये बाबा. मग त्यासाठी त्याला आन्सर सांगायचं इट सपोर्ट ओनली फ्यू फीचर्स ऑफ oops. म्हणजे oops जे काही फीचर्स आहेत त्यातले फ्यू फीचर्सला म्हणजे थोड्या फीचर्सला काय करते जावास्क्रिप्ट सपोर्ट करते. oops सगळ्या फीचर्सला जावास्क्रिप्ट सपोर्ट करत नाही, त्यामुळे जावास्क्रिप्ट ही oops लँग्वेज नाहीये. म्हणजे या ठिकाणी राईट करूया इट सपोर्ट्स ओनली फ्यू फीचर्स कशाचे, फ्यू फीचर्स कशाचे, ऑफ oops. ओके. हा मग आता पुढचा क्वेश्चन पडतो. मग आता अगोदर सांगितलं तर जावास्क्रिप्ट आहे म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग पार्ट आहे. जावास्क्रिप्ट सुरू करण्याच्या अगोदर इंटरचे क्वेश्चन स्टार्ट झाले म्हणतात. आपण अजून जावास्क्रिप्ट स्टार्टच नाही केली. जावास्क्रिप्ट फक्त फर्स्ट पॉईंट राईट केलाय आणि तिथून फक्त इंटरव्ह्यू कसा चालणार आहे ते चाललंय.
आता जावास्क्रिप्टचे टॉपिक आहे. मग पुढचा क्वेश्चन असा विचारला जाईल, काय? की पहिला क्वेश्चन विचारला होता, की जावास्क्रिप्ट कोणत्या कशाला सपोर्ट करते? मग आपण काय सांगितलं? व्हेरियस प्रोग्रामिंग टेक्निक्सला, अप्रोचला सपोर्ट करते. मग ते कोणते आहे? मग आपण या ठिकाणी राईट केले. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पडला, की जावास्क्रिप्ट उप्स लँग्वेज आहे की नाही? मग आपण त्याचं पण आन्सर सांगितलं, की जावास्क्रिप्ट उप्स लँग्वेज नाहीये. का नाहीये? ते पण सांगितलं. मग पुढचा क्वेश्चन असा पडतो, की जावास्क्रिप्ट मग यूज कुठे केली जाते? जे अगोदर तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं. प्रत्येक जण प्रत्येकाच्या लेव्हलनुसार वेगळा आन्सर सांगतो. बट त्याचं माइंडसेट किंवा त्याचं सांगण्याचा आन्सर हे फायनल आन्सर असेल असं नाहीये. कोणी कसाही विचार करेल, मग जो तसा विचार करतोय, मग तसंच प्रोग्रामिंग लँग्वेज चालणार का? नाही. मग जे स्टँडर्ड आन्सर आहे, ते आन्सर आपण या ठिकाणी बघणार आहोत. जावास्क्रिप्ट कोणती लँग्वेज आहे? मग या ठिकाणी सगळ्यात फर्स्ट जावास्क्रिप्ट कोणती लँग्वेज आहे? या ठिकाणी राईट करूया. किंवा जावास्क्रिप्ट कशाला यूज करते? जावास्क्रिप्ट इज यूज्ड यूज राईट करूया फक्त. मग काय कशाला यूज करते? सगळ्यात फर्स्ट क्लायंट साइड. म्हणजे जावास्क्रिप्ट कुठे कुठे यूज केलं ते? क्लायंट साइडला, सेकंड सर्व्हर साइड, थर्ड वन डेटाबेस. आता हे ऐकून काहींना वेगळं वाटेल. डेटाबेस. त्यानंतर फोर्थ आहे ॲनिमेशन. आता मग क्लायंट साइडमध्ये येते काय? मग क्लायंट साइड मीन्स आपण जे शिकतो काय? HTML. सर्व्हर साइड मीन्स Node.js. त्यानंतर डेटाबेस. डेटाबेसमध्ये काय येणार? MongoDB. आणि त्यानंतर जे ॲनिमेशन आहे, ॲनिमेशनमध्ये येणार ॲक्शन स्क्रिप्ट. त्यानंतर फ्लॅश. त्यानंतर 3ds. मॅक्स. त्यानंतर अजून बाकीचे फीचर्स येतात त्या ठिकाणी. अजून एक महत्वाचं कॅड. या ठिकाणी ते यूज केले जाते. आता कॅड डिझायनिंग बाकीचे पर्पजसाठी यूज केले जाते. ज्यावेळेस तुम्ही सिव्हिलमध्ये बघत असाल तर त्या ठिकाणी बिल्डिंग तयार केले जातात. आणि आता न्यू ज्या टेक्नॉलॉजी आल्या किंवा न्यू टेक्निकमध्ये अगोदर पण होत्या, बट आता आपल्याकडे आत्ता शिकायला आहे की काय जे स्ट्रक्चर आहे घराचं किंवा एखाद्या बिल्डिंग असेल, त्याचं स्ट्रक्चर उभं राहण्याच्या अगोदर आपल्याला लॅपटॉपमध्ये दाखवलं जातं की ही बिल्डिंग अशी दिसणार आहे. त्याचा फ्रंट असा असणार आहे, याचा बॅक असा असणार आहे. राईट साईडला हे असं दिसेल, लेफ्ट साईडला हे असं दिसेल. हे आपल्याला शो केलं जातं. म्हणजे काय आहे ते? ॲनिमेशन आहे. म्हणजे त्याच्या स्लाईड, सीड्या कशा असतील किंवा किचन कसं असेल, रूम कसं असेल, बेडरूम कसं असेल, हॉल कसा असेल, ते आपल्याला ॲनिमेशन थ्रू दाखवलं जातं. मग आता या ठिकाणी जी जावास्क्रिप्ट आहे, जावास्क्रिप्ट ही क्लायंट साईडला पण यूज केली जाते, सर्व्हर साइडला पण यूज केली जाते, डेटाबेसमध्ये पण यूज केली जाते, ॲनिमेशनमध्ये पण यूज केली जाते. मग विचार करा, ही लँग्वेज किती इम्पॉर्टंट आहे? क्लायंट साइडला मीन्स HTML म्हणजे आपलं फ्रंट एंड, सर्व्हर साइड म्हणजे Node.js ला, डेटाबेस म्हणजे कशामध्ये? आपल्या डेटाबेसमध्ये. Node.js म्हणजे बॅकएंड, म्हणजे फ्रंट एंड, बॅकएंड, डेटाबेस, ॲनिमेशन प्रत्येक ठिकाणी जावास्क्रिप्ट यूज केली जाते. म्हणजे एक लँग्वेज की ती प्रत्येक पॉइंट कव्हर करते. प्रत्येक फीचर, प्रत्येक टेक्निकला काय करते? कव्हर करते. मग एवढ्या ठिकाणी काय यूज केले जाते? जावास्क्रिप्ट. मग आता इथून पुढे कोणी जर म्हणालं, की बाबा जावास्क्रिप्ट कोणती लँग्वेज आहे? मग त्याला म्हणणार का तुम्ही फ्रंट एंड लँग्वेज आहे? किंवा फक्त बॅकएंड लँग्वेज आहे? किंवा फक्त डेटाबेस लँग्वेज आहे? असं म्हणणार का? नाही. किंवा एखादा येऊन तुम्हाला सांगतोय, की बाबांनो जावास्क्रिप्ट ही फ्रंट एंड लँग्वेज आहे, बॅक एंड लँग्वेज नाही किंवा डेटाबेस नाही. त्याला सांगायचं, बाबा ठीक आहे, तू एकदा परत जाऊन रिव्हिजन कर म्हणा.
आम्ही पण करतो, तू पण कर. आम्ही पण करतो का म्हणायचं, कारण की त्याला पण नको वाईट वाटायला. ठीक आहे. हा, मग आता ही जावास्क्रिप्ट आहे. हा, त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, पुढचा पॉइंट असा आहे आता, जे जावास्क्रिप्ट आहे. जावास्क्रिप्टचं जे फर्स्ट जावास्क्रिप्ट कुठे रन केली जाते? ब्राउझरला. या ठिकाणी आपण याच्यामध्ये बघितलंय ना, पुढे ब्राउझरला. मग जावास्क्रिप्ट जर ब्राउझरला रन केली जाते किंवा शो त्याचं येणारं जे आउटपुट आहे ते शो केलं जातं. मग आपल्याला जावास्क्रिप्टची हिस्ट्री आता माहीत असणं गरजेचं आहे, की जावास्क्रिप्ट आत्तापर्यंत त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले, काय काय इव्होल्युशन झाले ते माहीत असणं गरजेचं आहे. मग आपला पुढचा टॉपिक असणार आहे हिस्ट्री ऑफ जावास्क्रिप्ट. हिस्ट्री ऑफ जावास्क्रिप्ट. आता जावास्क्रिप्टची हिस्ट्री बघण्या अगोदर सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय येणार? जावास्क्रिप्ट रन कुठे करायची आपल्याला बघा? ब्राउझरला. मग वर्ड मधील सगळ्यात फर्स्ट ब्राउझर कोणतं होतं? इथून आपल्याला आता स्टार्ट करायचंय. ओके. वर्ड मधील जे फर्स्ट ब्राउझर होतं ना, त्यापासून स्टार्ट करायचंय. मग आता वर्ड मधील फर्स्ट ब्राउझर भरपूर सारे सांगितले जातात. तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर त्या ठिकाणी सांगितलं जाईल की वर्ल्ड वाईड वेब, त्यानंतर त्याचंच नेम नंतर चेंज झालं, नेक्झस आलं, असं भरपूर सारं सांगितलं जाईल. बट ऍक्च्युअल जे ग्राफिकल डिझायनिंगसाठी जे ब्राउझर यूज केलं गेलं किंवा क्रिएट केलं गेलं किंवा डेव्हलप केलं, त्या ब्राउझरचं नेम आहे मोझेक. काय नेम आहे? मोझेक. मग या ठिकाणी आपला फर्स्ट पॉइंट असणार नोट्समध्ये, द फर्स्ट ब्राउझर वॉज मोझेक. द फर्स्ट ब्राउझर वॉज मोझेक. हा, हे काय डिझायनिंग पर्पज बनवलेलं ब्राउझर आहे. हा, मग आता माझ्याकडून आता हे सांगितलं मी तुम्हाला की काय बाबांनो, फर्स्ट ब्राउझर कोणता आहे? मोझेक आहे. मग बाकीचे क्वेश्चन माझ्याकडे घेऊन यायचे नाही. मी स्टँडर्ड लेवलने डिझायनिंग पर्पज सांगतोय. मग बाकीचे काही सांगतील त्यामुळे अगोदर सांगून ठेवलं. जर तुम्ही गुगलला गेले, कुठे जर गेले, तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल वर्ल्ड वाईड वेब हे फर्स्ट ब्राउझर आहे. त्यानंतर त्याचं नेम नेक्झस झालं. 1919 ला टिम बर्नर्स यांनी डेव्हलप केलं होतं वर्ल्ड वाईड वेब हे ब्राउझर. हा, असे बाकीचे भरपूर सारे तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर भेटतील. बट मला त्याशी घेणं देणं नाहीये. ते क्वेश्चन माझ्याकडे घेऊन यायचे नाही. स्टँडर्ड लेवल किंवा स्टँडर्ड मेंटेन करणारा काही क्वेश्चन असेल, काय डाऊट असेल, तर तुम्ही बिंदास बोलू शकता. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट ब्राउझर आता कोणता आहे? डिझायनिंग पर्पज जे बनवलं होतं ते ब्राउझर आहे मोझेक. मग आता ते ब्राउझर बनवलं, मग त्या ब्राउझरला काय लागणार आहे? त्या ब्राउझर काहीतरी आता आतापर्यंत आपण काय शिकतोय? HTML, CSS, बूटस्ट्रॅप हे शिकलोय. हा, मग आता त्या ठिकाणी आपण प्रेझेंटेशनसाठी HTMLचा यूज केला. मग त्यावेळेस त्या ब्राउझरवर फर्स्ट कशाने प्रेझेंटेशन केले जात असेल, हा पहिला क्वेश्चन आहे. मग त्यावेळेस जे प्रेझेंटेशन केलं जायचं त्यासाठी लँग्वेज यूज केली जात होते GML. JML आणि SGML ह्या ज्या लँग्वेज आहे, ह्या लँग्वेज यूज केल्या जायच्या प्रेझेंटेशनसाठी. मग आता प्रेझेंटेशन तर करावं लागेल. जे ब्राउझर आहे त्यावर कधी प्रेझेंट करावं लागेल ना. मग आता सध्या आपण लँग्वेज कोणती यूज करतो प्रेझेंटेशनसाठी? HTML. HTML अगोदर सांगितलं. HTML ज्यावेळेस स्टार्ट झाली त्यावेळेस सांगितलं तर बाबा HTML ही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, ती काय प्रेझेंटेशन लँग्वेज आहे. मग त्यासाठी काय यूज केलं जायचं त्यावेळेस? ह्या दोन लँग्वेज आहेत त्यावेळेस. HTMLच्या अगोदर ज्या लँग्वेज होत्या JML आणि SGML, याची हिस्ट्री पण आपण HTML मध्ये बघितली आहे. म्हणजे कशासाठी यूज केल्याच्या? प्रेझेंटेशनसाठी. ठीक आहे. आणि त्यानंतर आता स्क्रिप्टिंग गरजेचं आहे. मग त्यावेळेस स्क्रिप्टिंगसाठी यूज केलं जायचं ECM स्क्रिप्ट. काय यूज केलं जायचं? ECMA स्क्रिप्ट. हे कशासाठी यूज केलं जायचं? स्क्रिप्टिंगसाठी मीन्स क्लायंट साइड.
मला प्रेझेंटेशनसाठी त्यावेळेस यूज केलायचं जेमेल, येस जीमेल. त्यानंतर स्क्रिप्टिंगसाठी किंवा क्लायंट साईडसाठी काय यूज केलायचं ECMA स्क्रिप्ट ही यूज केलं जायचं. त्यानंतर जावेस 1919 मध्ये 1990s मध्ये काय झालं, टिम बर्नर्स-ली यांनी कोणती लँग्वेज इंट्रोड्यूस केली, HTML. हे आपण HTMLच्या हिस्ट्रीमध्ये बघितलं आहे. टिम बर्नर्स-ली इंट्रोड्यूस HTML. याचा आणि आता स्क्रिप्ट आपण जो बघतोय याचं काहीतरी रिलेशन आहे ते दाखवण्यासाठी आता हे राईट करतोय. 1919 मध्ये टिम बर्नर्स-ली यांनी इंट्रोड्यूस केलं काय, HTML. आणि 1994 मध्ये 1994 मध्ये नेटस्केप कम्युनिकेशन जे आहे किंवा कम्युनिटी जी आहे नेटस्केप कम्युनिकेशन यांनी ब्राउझर यांनी काय केलं, डेव्हलप ब्राउझर. त्या ब्राउझरचं नेम होतं नेटस्केप कम्युनिकेटर. ही जे नेटस्केप कम्युनिकेशन आहे यांनी ब्राउझर डेव्हलप केलं. या ठिकाणी राईट करतो डेव्हलप ब्राउझर, कारण की त्यावेळेस ब्राउझर तर पाहिजे ना, काय पाहिजे, ब्राउझर तर पाहिजे. मग आता मोझेक पण नंतर आहे. मग आता जे मोझेक सगळ्यात अगोदर आहे, मग मोझेक आणि त्यानंतर आता हे जे न्यू ब्राउझर सांगते कोणतं, नेटस्केप कम्युनिकेटर. आता नेटस्केप कम्युनिकेटर एवढं इम्पॉर्टंट आहे नेटस्केप कम्युनिकेटर. नेटस्केप कम्युनिकेशन्स एक कम्युनिटी आहे, एक कंपनी आहे, बट ती लँग्वेज हँडल करत नाही. त्यांचं काम फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ते. ओके. मग आता डेव्हलप ब्राउझर, त्यांनी डेव्हलप ब्राउझर जे ब्राउझर आहे ते डेव्हलप केलं कोणतं, नेटस्केप कम्युनिकेटर. मग आता हे नेटस्केप कम्युनिकेटर ब्राउझर डेव्हलप केलं. मग हे ब्राउझर डेव्हलप करण्याची गरज का, आता यांनी जे ब्राउझर डेव्हलप केलं त्याचं नेम आहे नेटस्केप कम्युनिकेटर. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळे फोन यूज करतात, जे फोनसाठी जे स्टँडर्ड मेंटेन करून ठेवलेले आहे प्रत्येक गव्हर्नमेंटने, प्रत्येक कम्युनिटीने, जे स्टँडर्ड कम्युनिटी आहे त्यांनी जे स्टँडर्ड मेंटेन करून ठेवले किंवा राईट करून ठेवले, त्या स्टँडर्डनेच फोन काय करावे लागतात, मॅन्युफॅक्चर करावे लागतात किंवा बनवावे लागतात. तुम्ही काही दिवसापूर्वी ऐकलं असेल किंवा ऐकत असता, चायनाचा हा फोन आहे किंवा चायनाचं हे मॉडेल आहे, हे भरपूर दिवस अगोदर यूज केलं जायचं किंवा हे मार्केटमध्ये आलंय, नंतर ते बॅन झालं, नंतर ते बंदच झालं. त्याची मॅन्युफॅक्चरिंगच बंद झाली का, की चायना अशी काही मॉडेल बनवतं की ते त्या फोनचे जे स्टँडर्ड मेंटेन करून ठेवले आहे, टेलिफोनचे जे स्टँडर्ड मेंटेन करून ठेवले आहे त्या स्टँडर्डनेच प्रत्येक फोन बनवावे लागतात. तुमचा व्ह्यू असेल, नंतर सॅमसंग असेल, लिनोवो असेल, गुगल असेल, ऍपल असेल, कोणताही फोन असेल, त्याला प्रत्येक फोनला स्टँडर्ड मेंटेन करावे लागतात. तसंच सेम आता जे नेटस्केप कम्युनिकेशन आहे, त्यांनी एक नेटस्केप कम्युनिकेटर ब्राउझर बनवलं आणि त्यांनी एक स्टँडर्ड मेंटेन करून ठेवले की ब्राउझर हे असं असलं पाहिजे, ब्राउझरचे हे रूल असले पाहिजे. आणि आता इथून पुढची त्यानंतरचे जे काही ब्राउझर आले, भरपूर ब्राउझर आता तुम्ही सध्या जे यूज करताय ते पण ब्राउझर, त्या प्रत्येक ब्राउझरला नेटस्केप कम्युनिकेटरचे स्टँडर्ड मेंटेन करावे लागतात. मग आता प्रत्येक ब्राउझर हे वेगळं आहे, काही कशाचं आहे, ऍपलचं आहे, काही गुगलचं आहे, ओके, काही मायक्रोसॉफ्टचं आहे. मग हे प्रत्येक कंपनी वेगळ्या आहे, मग दुसऱ्या कंपनीचे रूल का फॉलो करतात हे, तर त्याचं रिझन असं की नेटस्केप कम्युनिकेटरने जे ब्राउझर आहे त्यांनी असे काही स्टँडर्ड मेंटेन करून ठेवले की त्याने सिक्युरिटी पर्पजवर काम केलं जातं. जर नेटस्केप कम्युनिकेटर स्टँडर्डचे रूल, रेग्युलेशन, गाईडलाईन जर फॉलो केल्या नाही तर ते ब्राउझर सिक्युरिटी पर्पज यूज केलं जात नाही.
का की असं कन्सिडर केलं जातं की त्या ब्राउझरला सिक्युरिटी नाहीये. त्यामुळे प्रत्येक ब्राउझरला नेटस्केप कम्युनिकेटरचे रूल फॉलो करावे लागतात. हा फर्स्ट पॉइंट. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट. आता हे नेटस्केप कम्युनिकेटर आलं. अगोदर कोणती लँग्वेज असायचं? जेमेल आणि एचटीएमएल. ठीक आहे. मग त्याने प्रेझेंटेशन केलं जायचं. ईसीएमएल स्क्रिप्टने काय केलं जायचं? क्लायंट साइड हँडल केली जायची आणि प्रेझेंटेशन हँडल केलं जायचं. ठीक आहे. मग आता हे जे ब्राउझर आलं, कोणतं? नेटस्केप कम्युनिकेटर. हे ब्राउझर आलं म्हणजे या ठिकाणी पण प्रेझेंटेशन लागणार आहे. या ठिकाणी पण क्लायंट साइड लागणार आहे. मग या ठिकाणी क्लायंट साइड साठी यूज केलं जायचं एचटीएमएल. काय यूज केलं जायचं? एचटीएमएल. कारण की का 1919 मध्ये एचटीएमएल इंट्रोड्यूस केली होती कोणी? टिम बर्नर्स-ली यांनी. त्यामुळे प्रेझेंटेशनसाठी एचटीएमएल यूज केलं जायचं. कारण की का जीमेल आणि एचटीएमएल मध्ये जे काही ड्रॉबॅक्स होते ते कव्हर कोणी केले? एचटीएमएल मध्ये. न्यू टेक्नॉलॉजी, न्यू लँग्वेज ज्यावेळेस येते त्यामध्ये काय केलं जातं? चेंजेस केले जातात. मग फक्त चेंजेस असे आहे का? फॉर एक्झाम्पल आता तुम्ही विंडोज वापरता. विंडोज 9 होतं, 10 होतं, 11 होतं. आता 11 आलंय. ठीक आहे. मग चेंजेस असा आहे का? मग पहिलं विंडोज 10 ह्या इकडे होतं लेफ्ट साइडला, मग आता ते मिडलला आलंय. मग चेंजेस एवढेच आहे का? किंवा बॅकग्राऊंड कलर चेंज झाला किंवा टेक्स्ट इफेक्ट चेंज झाले, दिसताना आपल्याला एवढेच दिसत आहे. बट लॉजिकली, फंक्शनली भरपूर सारे चेंजेस त्या ठिकाणी केले असतात. ती टेक्नॉलॉजी असेल, लँग्वेज असेल किंवा एखादं ऍप्लिकेशन असेल, त्या ठिकाणी भरपूर सारे चेंजेस केलेले असतात. मग आता या ठिकाणी ज्यावेळेस हे नेटस्केप कम्युनिकेटर होतं, यासाठी एचटीएमएल ही यूज केली जायची कशासाठी? प्रेझेंटेशनसाठी. त्यानंतर आता क्लायंट साइडसाठी लँग्वेज यूज करणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस त्या ठिकाणी क्लायंटसाठी लँग्वेज यूज केली जायची ECMA ही यूज केली जायची. बट मग आता या ठिकाणी ECMA ही कशासाठी यूज केली जात होती? क्लायंट साइडसाठी. मग आता या ठिकाणी असं केल्यानंतर ठीक आहे, स्टार्टिंगला ठीक सगळं ठीक होतं, सगळं ठीक चाललं. ही स्क्रिप्ट आहे ना, या ठिकाणी स्क्रिप्ट राईट करायचं आहे. मग आता स्टार्टिंगला सगळं ठीक चाललं का? की जेमेल आणि एचटीएमएल हे प्रेझेंटेशनसाठी यूज केलं जायचं. ECMA स्क्रिप्टिंगसाठी यूज केलं जायचं, म्हणजे क्लायंट साइडसाठी यूज केलं जायचं. बट आता या ठिकाणी चेंजेस काय झाले? ECMA हे जे स्क्रिप्ट आहे, हे काय करत होतं? याचे जे रूल्स, रेग्युलेशन, जेमेल, एचटीएमएलचे ते इझिली हँडल करत होतं. त्याची फंक्शनॅलिटी दोन्ही मॅच केली जायची आणि ती इझिली वर्क करायची. बट आता या ठिकाणी जेमेल आणि एचटीएमएलला चेंज कोणी केलं? एचटीएमएलने. मग आता एचटीएमएलने या ठिकाणी चेंज केलं कशाला? जेमेल आणि एचटीएमएलला. मग त्यावेळेस एचटीएमएल आणि ECMA स्क्रिप्ट हे ज्यावेळेस दोन सोबत यूज केलं जायचं प्रेझेंटेशन आणि क्लायंट साइड, त्यावेळेस भरपूर सारे त्या ठिकाणी इश्यू यायचे. भरपूर ठिकाणी फंक्शनॅलिटी वर्क करत नव्हती. हा, काही ठिकाणी वर्क करायची, काही ठिकाणी वर्क करत नव्हती. मग आता त्यांना एक क्वेश्चन पडला की काय बाबांनो आता करायचंय काय? मग त्यांनी हे ब्राउझर डेव्हलप जे ब्राउझर आहे कोणी डेव्हलप केलं होतं? नेटस्केप कम्युनिकेशनने. हा, कोणतं ब्राउझर? नेटस्केप कम्युनिकेटर. मग त्यासाठी प्रेझेंटेशनसाठी काय यूज करावं लागलं? एचटीएमएल. क्लायंट साइडसाठी ECMA स्क्रिप्ट यूज करावं लागलं. ठीक आहे. टाइम झालाय का? अजून 10 मिनिटं लेक्चर चालेल. गणू मस्करांना मेसेज टाक किंवा कॉल करून सांग की ॲडव्हान्स जावाची बॅच 10 मिनिटं लेट स्टार्ट करा. अपॉइंटेड 1 ब्रेंडन 1 यांना अपॉइंट केलं आणि हे कोणत्या कम्युनिटीचे होते? CERN. सर्न. आता सर्नचा मिनिंग काय होतो? हे सर्न आहे त्याचा मिनिंग होतो, आता जे सर्न आहे ना त्याचा मिनिंग होतो युरोपियन ऑर्गनायझेशन न्यूक्लिअर रिसर्च. आता युरोपियन ऑर्गनायझेशन न्यूक्लिअर रिसर्च. आता हे जे आहे सी राहिलंय ना, सी मीन्स काउन्सिल, एक काउन्सिल असेल किंवा कम्युनिटी. या कम्युनिटीमध्ये होते कोण? ब्रेंडन इच. हे कशामध्ये होते? सर्न नावाची कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये. आणि ती कम्युनिटी म्हणजे कोण आहे?
काउन्सिल फॉर युरोपियन रिसर्च अँड न्यूक्लिअर हा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये कोण होते? ब्रेंडन एक. या ठिकाणी ब्रेंडन एक, त्यानंतर टिम बर्नर्स-ली याच ग्रुपमधील आहे, जेम्स गुस्लिन याच ग्रुपमधील आहे. जेवढे मोठेले शास्त्रज्ञ सायंटिस्ट होऊन गेले ते भरपूर सारे 90% सायंटिस्ट या ग्रुपमधील आहे. कोणत्या? सर. ओके. आता यांची लेवल जर तुम्हाला माहित करून घ्यायची असेल, कोणाची? ब्रेंडन एक यांची जर लेवल तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल, तर त्यांना जे काम दिलं होतं ते काम त्यांनी तर पूर्ण केलं आणि त्यांनी जी स्क्रिप्टिंग लँग्वेज बनवली त्याचं नेम होतं मोका. काय नेम होतं? मोका. ECMA स्क्रिप्टला ज्यांनी रिप्लेस केलं आणि जी लँग्वेज बनवली, जे इश्यू, जे डाऊट येत होते ते सॉल्व्ह करण्यासाठी यांना अपॉइंट केलं होतं. कोणी? नेटस्केप कम्युनिकेशन यांनी. आणि त्यांनी अपॉइंट केलं कोणाला? ब्रेंडन एक. कोणत्या ग्रुपमधून? CERN या ग्रुपमधून अपॉइंट केलं आणि त्यांनी लँग्वेज बनवली मोका. आता सगळ्यात महत्वाचं, त्यांची लेवल जर तुम्हाला माहित करून घ्यायची असेल, तर त्यांनी ही लँग्वेज क्रिएट केली ओनली 10 days. 10 दिवसामध्ये मोका ही लँग्वेज त्यांनी बनवली. आणि मोका त्यावेळी म्हणजे आता पण आहे, कॉफीचं नाव होतं. कशाचं? कॉफी आणि चॉकलेट फ्लेवरचं नाव आहे मोका. चॉकलेट सुद्धा मोका कशाचं नाव आहे? कॉफीचं. आणि ते नाव त्यांनी त्यांच्या लँग्वेजला देण्यात आलं. आणि ती लँग्वेज त्यांनी 10 दिवसामध्ये बनवली. किती? 10 दिवसामध्ये. आता नाव वाचताना ते खूप छोटंसं वाटतंय ना, ब्रेंडन एक. बट त्यांनी ती लँग्वेज बनवली 10 दिवसामध्ये आणि ती शिकण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 महिने लागतात, कमीत कमी. आणि त्यांनी जी बनवली 10 दिवसामध्ये, मग विचार करा त्यांची लेवल काय असेल. आणि ब्रेंडन एक हे काय खूप लो लेव्हलचे किंवा एकदम नॉर्मल सायंटिस्ट होते असं नाही. ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी सायंटिस्ट होते. आणि ते आता सध्या ब्रेव्ह सॉफ्टवेअरचे CEO आहे, म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. आणि जावास्क्रिप्ट जी लँग्वेज आहे, ना, त्याचे कसं ना कसं त्यांना फाउंडर बोललं जातं. का? कारण की त्यांनी स्टार्टिंग केली. कशापासून? आता मोकापासून. त्यानंतर त्यांनी मोका हा प्रोजेक्ट बनवला आणि ती टीम किंवा तो प्रोजेक्ट त्यांनी सोडून दिला. आता ते मोझिला प्रोजेक्ट, मोझिला फायरफॉक्स मोझिला माहिती आहे सगळ्यांना? येस ऑर नो? मोझिला माहित आहे सगळ्यांना? मोझिलाचे ते फाउंडर आहे आणि जावास्क्रिप्टचे त्यांना को फाउंडर बोललं जातं. म्हणजे स्टार्टिंग त्यांनी केली आहे. विचार करा त्यांची लेवल काय असेल. ठीक आहे. मग आता त्यांनी मोका हे बनवलं आणि तो प्रोजेक्ट सोडून दिला. लँग्वेजमध्ये एक प्रोजेक्ट, सायंटिस्ट लेवलला प्रोजेक्ट बोलला जातो. आपण जसं सिंपल एखादी वेबसाईट बनवतो आणि त्याला प्रोजेक्ट बोलतो. त्या ठिकाणी ते लँग्वेज बनवतात आणि त्याला प्रोजेक्ट बोलतात. त्यांनी प्रोजेक्ट बनवला. कोणता? मोका नावाचा प्रोजेक्ट बनवला. आणि त्याच मोकाचं नेम पुढे झालं लाईव्ह स्क्रिप्ट. काय झालं? लाईव्ह स्क्रिप्ट. आता मोकाचं नाव काय झालं? लाईव्ह स्क्रिप्ट. हे नाव काय करण्यात आलं? चेंज करण्यात आलं लाईव्ह स्क्रिप्टमध्ये. आणि तोपर्यंत ब्रेंडन एक यांनी हा प्रोजेक्ट सोडून दिला होता. आणि नेटस्केप कम्युनिकेटर यांची त्यांच्यामध्ये एवढी एबिलिटी नाहीये की ती कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज हँडल करू शकतात. त्या डेव्हलपर. आणि ब्रेंडन एक पण काय होते? त्यांनी ते एम्प्लॉय होते. कशाचे? नेटस्केपने त्यांना अपॉइंट केलं होतं ॲज अ एम्प्लॉय म्हणून. आणि त्यांना एक प्रोजेक्ट असाइन केला होता की बाबांनो तुम्हाला असा एक प्रोजेक्ट करायचा आहे, तुम्हाला एक टीम दिलेली आहे, तुम्ही तो प्रोजेक्ट करायचा आहे. ठीक आहे. त्यांनी तो प्रोजेक्ट कंप्लीट झाला. ती टीम त्यानंतर ते नेटस्केप कम्युनिकेटर हे सगळं सोडून दिलं आणि त्याच प्रोजेक्टचं पुढे नेम झालं लाईव्ह स्क्रिप्ट. त्यानंतर आता ज्यावेळेस त्यामध्ये इश्यू यायला लागले लाईव्ह स्क्रिप्टमध्ये पण, त्यामुळे त्यांना काहीतरी इव्हॅल्युएशन करायचं होतं, चेंजेस करायचे होते. मग आता हे चेंजेस करणार कोण? हा मोठा प्रश्न पडला की चेंजेस करायचे कोणी किंवा कसे करायचे? हा मोठा प्रश्न पडला कुणाला? नेटस्केप कम्युनिकेशन यांना. आणि हा क्वेश्चन त्यांना पडल्यानंतर मग आता करणार काय आणि देणार कोणाकडे? हा प्रोजेक्ट एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, एवढी मोठी स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, देणार कोणाकडे? हँडल कोण करणार? मग त्यांनी रिसर्च केला. काय केला? रिसर्च केला. आणि रिसर्च केल्यानंतर त्यांना एक कंपनी भेटली आणि त्या कंपनीचं नाव आहे, आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकलं असेल त्या कंपनीचं नाव,
या ठिकाणी राईट करतो सन मायक्रो सिस्टम. ऐकलंय? सन मायक्रो सिस्टम हे नेम ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी? सन मायक्रो सिस्टम नी काय डेव्हलप केलं आहे? कोणती लँग्वेज डेव्हलप केली आहे? बोला. जावा. हा, मग आता त्यांना माहित होतं की काय जावा लँग्वेज हँडल करताय कोण? सन मायक्रो सिस्टम ही कंपनी हँडल करते. मग त्यांना एक पॉइंट भेटला की काय जर जावा सारखी लँग्वेज यांनी बनवली आणि हँडल करताय तर हे जी आपण लाईव्ह स्क्रिप्ट जी लँग्वेज बनवली आहे ती पण इझिली हँडल करू शकतात हे त्यांना वाटलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी हँडल करायला दिली कोणाकडे? सन मायक्रो सिस्टमकडे. आणि सन मायक्रो सिस्टमकडे त्यांनी हँडल करायला दिल्यानंतर सन मायक्रो सिस्टम याने त्याचं नेम चेंज केलं. सेकंड जे स्क्रिप्ट आहे स्क्रिप्ट तसंच ठेवलं, त्यामध्ये चेंज केला नाही. आणि त्यांच्याकडे जी जावा लँग्वेज होती ती जावा वर्ड ऍड केला आणि पुढे त्यांचा जो प्रिव्हियस वर्ड होता कोणता? लाईव्ह स्क्रिप्टचा जो लास्टचा वर्ड होता कोणता? स्क्रिप्ट, तो त्यांनी पुढे ऍड करून दिला आणि काय झालं? जावा स्क्रिप्ट. आणि सन मायक्रो सिस्टमनी हँडल केल्यामुळे त्यांनी नेम काय दिलं? जावा स्क्रिप्ट. म्हणजे जावा स्क्रिप्ट का नेम पडलं किंवा या लँग्वेजचं म्हणजे टेक्निकली त्यांचं काही रिलेशन नाहीये. जावाचं आणि जावा स्क्रिप्टचं काही रिलेशन नाहीये किंवा जावा स्क्रिप्ट काहीतरी टेक्निकली नेम दिले असं पण नाहीये. त्यांनी जावा स्क्रिप्ट हे नेम का दिलं? कारण की सन मायक्रो सिस्टम यांनी काय केलं होतं? त्यांच्याकडे स्वतः लँग्वेज बनवली होती. कोणती? जावा 1991 मध्ये. आणि 1994 नंतर हे प्रोजेक्ट भरपूर पुढे आला ना. हा, मग आता त्यांना माहित होतं की जावा लँग्वेज बनवली आणि ते हँडल पण करताय. मग एक तर लँग्वेज अजून हँडल करू शकता. मग त्यामुळे त्यांनी सन मायक्रो सिस्टमकडे त्यांचा लाईव्ह स्क्रिप्ट ही लँग्वेज दिली, हा प्रोजेक्ट दिला. आणि तो प्रोजेक्ट सन मायक्रो सिस्टमकडे आल्यानंतर त्या प्रोजेक्टचं नेम त्यांनी जावा स्क्रिप्ट असं केलं. कारण की त्यांच्याकडे स्वतःची एक जावा लँग्वेज होती, अजून एक स्क्रिप्टिंग लँग्वेज घेतली. दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जावा स्क्रिप्ट ही लँग्वेजला देण्यात आलं. जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला नेम देण्यात आलं. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची काय? जावा स्क्रिप्ट बनवायची ठरवलं म्हणजे स्टार्टिंग केली कोणी? नेटस्केप कम्युनिकेटर यांनी. हा, म्हणजे विचार कोणाचा आला होता किंवा त्याचं ऍक्च्युअल स्टार्टिंग कोणत्या कंपनीपासून झाली? नेटस्केप कम्युनिकेशन यापासून. हा, बनवली कोणी? ब्रेंडन एक यांनी. ओके. आणि हँडल करताय कोण? सन मायक्रो सिस्टम. म्हणजे सांगितलं एकाने, बनवली दुसऱ्याने आणि हँडल करतंय तिसरंच कोणतरी. हां, असा ही आहे जावा स्क्रिप्टची हिस्ट्री. अजून भरपूर सारे पॉइंट्स आहेत. बट आता टाईम झाला आपल्या लेक्चरचा. याचा ओव्हरव्ह्यू उद्या आपण परत एकदा सांगतो आणि नंतर आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करूया. ठीक आहे? मग आजचं लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू टुमॉरो सेम टाईम. प्रेझेंटी स्टार्ट करायची सगळ्यांनी.